श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। सो थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळलंच असणार की आजचा आपला टॉपिक आपला विषय काय आहे तो। सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे पर्सनल अनुभव सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हणजे पारायण करण्याआधी माझे काय विचार होते आणि पारायण केल्यानंतर माझा काय अनुभव आहे किंवा माझे विचार कसे बदलले यावर डिटेल सविस्तर मी तुमच्यासोबत शेअर करणार। आणि आय होप की जेव्हा तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघणार तोपर्यंत तुमच्या मनातली शंका सुद्धा किंवा तुमच्या मनात जी भीती आहे पारायण करण्याच्या बाबतीत ती सुद्धा थोडीफार बदललेली असणार अशी मी आशा बाळगते। त्यामुळे महाराजांचं नाव घेऊन आणि दत्त महाराजांचं स्वामींचं नाव घेऊन आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। सो गुरुचरित्र पारायण ह्या बाबतीत सांगायचं झालं की आपल्या डोक्यात बरेच विचार येतात। सुरू करण्याच्या आधीच एवढे निगेटिव्हिटी थॉट्स आपल्या मनात असतात की बापरे एवढे अटी आहेत, एवढे नियम आहेत, हेच खायचंय तेच खायचंय, असंच बसायचंय किंवा बऱ्याच गोष्टी आपल्या मनात येतात आणि आपण त्या आपण जे पारायण करण्याची जी इच्छा असते ना त्याच्यापासून आपण थोडेसे लांब होतो। जसं तुम्ही विचार करता तसे माझेही आधी विचार होते की बापरे, म्हणजे इच्छा खूप होती की आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचंय। कारण का आपल्याला माहिती आहे की हे पारायणाचे महत्त्व काय आहे किंवा हे पारायण केल्याने आपल्याला काय काय अनुभव येतात किंवा काय हे पारायण केल्यामुळे आपली किती अडलेली कामं पूर्ण होतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आपण बऱ्याच जणांकडनं ऐकलं सुद्धा आहे, पण तरीही आपल्या मनात ही शंका असतेच। तर मला असं सांगायचं आहे की पारायण करणं ही इच्छा सुद्धा मनात येणं खूप भाग्याचं आहे, माहिती आहे का तुम्हाला। कारण का बरेच असे लोक आहेत की नियम आणि अटी त्याच्यात मी पण मोडली जाते ऑब्व्हियसली, कारण का मीही त्या फेसमधनं गेलेली आहे। माझ्याही डोक्यात आधी खूप असे विचार होते, पण खरं सांगू का की हे आपल्या हातात नसतं। गुरुचरित्र पारायण करणं हे आपल्या मनात येणं हे आपलं क्रेडिट नाही आहे। स्वामींमुळे आपण ह्याच्यात उतरतो किंवा स्वामींमुळे आपण या गोष्टीचा विचार करू शकतो। कारण का आपली पात्रता महाराज ठरवतात की आपण जसं जेव्हा महाराज आपल्याला कष्ट हे देतात ना, जेव्हा आपण महाराज आपली परीक्षा बघतात ना तेव्हा महाराज हे बघतात की हा समोरची व्यक्ती किती परीक्षा सहन करू शकतो, त्याप्रमाणे महाराज आपली परीक्षा घेतात। आपल्या कुवतीच्या पलीकडे महाराज आपली परीक्षा घेत नाही, त्याचप्रमाणे ही व्यक्ती किती सेवा करू शकतो ह्या पात्रता ठरवून महाराज आपल्याला सगळी सेवा करून घेतात। आणि हो, आपण करणारे कोणी नाही आहोत, महाराज आपल्याकडनं सेवा करून घेतात। आपल्या मनात तो विचार येणं हे महाराजांची कृपा आहे की त्यांनी आपल्याला निवडलं आहे की गुरुचरित्रासारखं मोठा 5वा वेद मानला जातो ते आपल्या हातून होणं हे खूप भाग्याचं मानलं जातं आणि स्वामींनी त्याच्यासाठी आपल्याला निवडलं आहे। पण आपण असे आहोत की आपण एवढे निगेटिव्हिटी मनात बाळगून असतो की आपण त्या गोष्टीकडे एक पाऊल सुद्धा टाकत नाही। हे ॲक्च्युली चुकीचं आहे। हे मी माझ्या उदाहरणावरून सांगते। किती महिने झाले माझ्या मनात होतं की मला पारायण करायचंय, मला पारायण करायचंय। कारण का आपण बरेच व्हिडिओ बघतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की एवढे नियम आहेत, असे नियम आहेत, हे पाळावं लागतं। पण मला असं बोलायचं ठीक आहे, प्रत्येक गोष्टींना अटी आणि नियम असतात, पारायणाला सुद्धा आहे। जर एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे तर त्यासाठी आपलं कष्ट करणं हे खूप गरजेचं आहे। जर एक्झाम्पल द्यायचं झालं की आपण ऑफिसमध्ये जातो किंवा आपला बिझनेस आहे, त्या गोष्टीमध्ये जर आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे, कुठला तरी गोल साध्य करायचं, त्याच्यासाठी आपण आपला जीव की प्राण एक करतो की आपल्याला ती वस्तू हवी आहे। मग आपण पारायणाच्या बाबतीत का असा विचार करतो, एवढा निगेटिव्हिटी थॉट का आणतो? अरे ते 7 दिवसाचं जे पारायण आहे ना, ॲटलिस्ट मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही ते करून बघा। कोणतीही गोष्ट केल्याशिवाय अनुभवता येत नाही। बरीच लोक बरेच काही सांगून जातात, पण जोपर्यंत आपण ते अनुभवत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याची प्रचिती येत नाही। आणि माझं सांगायचं झालं की मीही असेच विचार करायची, मला इच्छा खूप होती, पण मीही असेच विचार करायची होईल की नाही, एवढे नियम माझ्याने जमेल की नाही, उगाच काही चूक नको व्हायला, काही चुकीचं नको व्हायला। तर मी ह्याच्यातनं एकच सांगते की काही चुकीचं होत नाही। आपण जसं मी म्हणाले की आपल्या मनात विचार येणं पारायण करण्याचं हे सुद्धा स्वामींची कृपा आहे। जर ही कृपा स्वामींची आहे मग पारायण पूर्ण करून नेणं ही सुद्धा स्वामींचीच कृपा आहे। स्वामी आपोआप आपल्याकडनं ते पारायण करून घेतात। फक्त एवढंच आहे की आपल्यामध्ये पेशन्स असले पाहिजे, कारण का ह्या 7 दिवसात
महाराज खरंच परीक्षा बघतात आणि मी जर सांगायचं गेलं ना की खूप भारी अनुभव येतो. पहिले 3 दिवस आपल्याला सवय नसते एवढा वेळ कंटिन्यू बसून वाचणं वगैरे किंवा अचानक सात्विक जेवणावर येणं हे थोडंसं कठीण जातं. पहिले 3 दिवस थोडासा त्रास होतो. आपण आपल्या आयुष्यात एवढे मोठे मोठे त्रास सहन करतो, मग हे 7 दिवसाचे छोटे छोटे त्रास आपण का नाही सहन करू शकत? आणि हे पण आपण संकल्पयुक्त करत असेल तर हे आपल्यासाठी आपण करतोय, बरोबर? आणि महाराज ते करून घेत आहे हे खूप मोठी गोष्ट आहे. मग आपण महाराजांवर विश्वास ठेवून ह्या गोष्टीला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. जर तुमच्या आयुष्यात खूप संकट आहेत किंवा तुम्हाला बऱ्याच गोष्टीचे मार्ग सापडत नाही आहेत ना, तर मी खरंच रिक्वेस्ट करेल की एकदा तरी आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण करा. नियम अटी जे काही त्याचे मायनस पॉईंट आहेत ना ते विसरून जावा. प्लस पॉईंट जे पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्याच्याकडे लक्ष द्या की जर मी पारायण केलं तर मला महाराजांची प्रचिती येणार आहे. महाराजांनी मला निवडलंय, महाराजांनी माझ्या मनात आणलंय की मी हे गुरुचरित्र पारायण करावं आणि माझ्या हातून हे गुरुचरित्र पारायण स्वामी घडवून घेतील. हा जर विश्वास तुम्ही स्वामींवर ठेवला ना, मी खरं सांगते तुम्ही हे 7 दिवस आयुष्यात कधीच विसरणार नाही. एवढे सुंदर अनुभव येतात आणि ते कथा एवढे सुंदर आहेत ना. लिटरली मी जेव्हा सुरुवात केली पहिले 3 दिवस मलाही त्रास झाला, झोप येत होती, कंटिन्यूअस 2.5-3 तास बसून बॅक पेन वगैरे खूप होत होतं. पण ह्या 3 दिवसानंतर आणि हे 7 दिवस असे झटकन निघून गेले ना, खरंच कळत नाही. माहिती आहे तुम्हाला, सिरियसली मी सांगते, अनुभव घ्या. आणि त्या गुरुचरित्र पारायणामध्ये त्या पोथीमध्ये एवढे सुंदर सुंदर कथा आहेत ना महाराजांचे, लिटरली मन भरून येतं. आणि ते 7 दिवस मी एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला की एवढे सुंदर अनुभव असतात ना ते. जेव्हा आपण ती पोथी वाचतो ते 7 दिवस जसे आपण पाहतो, लिटरली तुमच्या मनात जेवढी निगेटिव्हिटी असते ना, मी खरं सांगू ती पार निघून जाते. माझं सांगायचं झालं की आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही कोणी एखादी व्यक्ती नॉनव्हेज खाणारी आहे आणि मी नॉनव्हेज खूप म्हणजे आधी मला नॉनव्हेज असं प्रिय होतं खाणारं. पण जेव्हा मी स्वामी सेवेत आली ना तेव्हा हळूहळू काय ना माझं नॉनव्हेज बंद झालं. म्हणजे मला असं नाही, म्हणजे मला ते बघूनच असं खावं असं नाही वाटलं, कारण का मी महाराजांच्या सेवेत होते. आणि मला हे असं वाटतं की ही माझी इच्छा नव्हती, हे महाराजांनी माझ्यासाठी माझ्या चांगल्यासाठी मला ही बुद्धी दिली की मी शाकाहारी मांसाहारी न होता शाकाहारी व्हावं. म्हणजे मी तुम्हाला सांगते 3-4 महिने झाले असेल मी नॉनव्हेज नाही खाल्लंय. मला लिटरली म्हणजे असं बघून खावंसं सुद्धा नाही वाटत. एवढा प्रभाव पडतो आपल्या सेवेमुळे. आणि गुरुचरित्र पारायणामुळे मी तुम्हाला खरं सांगू ते 7 दिवस एवढे रिलॅक्स वाटतं ना तुम्हाला, असं वाटतं की तुम्ही पूर्ण कोणत्या तरी वेगळ्याच जगात आहात. तुम्हाला अजिबात भांडायचा मूड होत नाही, तुम्हाला अजिबात कोणाशी वाद करण्याचा मूड होत नाही. भले तुम्हाला राग आला असेल ना तरी तुम्हाला ती भावनाच येत नाही तुमच्या मनात, कारण का तुम्ही त्या पारायणाच्या ह्याच्यात एवढे गुंतलेले असतात ना की तुम्हाला सगळं छान छान वाटतं आजूबाजूला. सिरियसली सांगते. पण असं आहे की जेव्हा ते पारायण समाप्ती होते ना तेव्हा त्याच गोष्टी आपल्याला कंटिन्यू करायला पाहिजेत. आपलं जो राग आहे त्याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे. आपले जे शब्द आहेत जेणेकरून समोरच्यांचं मन दुखवलं नाही जाणार ह्याची काळजी घेतली पाहिजे. आणि बरंच असं आहे. त्यामुळे मी असं तुम्हाला खरंच मनापासून रिक्वेस्ट करेल की जे कोण नवीन आहेत आणि ज्यांना कोणाला जर गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे ना त्यांनी प्लीज सुरुवात करा. आपल्या आयुष्यात मी जसं म्हणाले आपल्या आयुष्यात आपण बरेच कष्ट सोसलेत, बराच असा काळ आपण खूप दुःखाने घालवला आहे. पण तो जर आपण घालवू शकतो म्हणजे 7 दिवस जो काही छोटा मोठा त्रास होतो तो का नाही आपण घालवू शकत, बरोबर की नाही? आणि खरंच सांगते महाराज आपल्याकडनं ते करून घेतात, आपल्याकडनं ती सेवा करून घेतात. आणि तुम्ही भाग्यवान समजा की महाराजांनी तुम्हाला खरंच निवडलंय. गुरुचरित्र पारायण करणं खूप खूप भाग्याचं आहे. आयुष्यात एकदा तरी ते केलं पाहिजे. असे बरेच सेवेकरी आहेत जे वर्षातनं 3दा करतात किंवा प्रत्येक महिन्याला करतात. त्यांना ते जमतं इन द सेन्स महाराज करून घेतात असं मी म्हणेल. आणि आपण करणारे कोणीच नव्हतं, आपले कर्ता आणि करविता स्वामी महाराजच आहेत. आपण जे काही करतो चांगल्या गोष्टी ते महाराज आपल्या हातातनं करून घेतात आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्या गोष्टींवर विश्वास ठेवून पुढे चालायला पाहिजे. म्हणजे आपली प्रगती नक्की आहे.
त्यामुळे मी परत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांना गरज आहे की जे घाबरतात की गुरुचरित्र पालन करणं म्हणजे खूप कठीण आहे, एवढे नियम आहेत, अरे नियम वगैरे काही नसतात, ते बरोबर 5-7 दिवस असे चटकन निघून जातात ना आणि तुम्हाला कळणार पण नाही. पण जो 7 दिवसाचा अनुभव तुम्ही एक्सपिरियन्स कराल ना, खूप भारी वाटेल माहिती तुम्हाला, मी खरंच सांगते. त्यामुळे ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि जे भीती बाळगून आहेत की नियम काय असतील वगैरे, तर नक्की त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.